गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे तलासरीला. तर मी अर्ध्या रस्त्यातून ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर ब्लॉग असा आता मी चाललो आमच्या दुसऱ्याच्या सासरवाडीला आणि माझा भाऊ पण तिकडेच राहतो. तर आम्ही तिकडे चाललो फिरायसाठी. तर तुम्ही ब्लॉग असा कंटिन्यू करा. हे दोघेजणी मी एक पर्सनल तिघांच्या 3 गाड्या आहेत. तिकडे जाऊन दोघेजण भेटतील, आम्हाला जॉईन होतील. तर ब्लॉग असंच कंटिन्यू करा, आपण भेटत राहू पुढे. तर फायनली आम्ही मण्याच्या सासरवाडीत मण्याच्या सासरवाडीत पोचलो आहे आणि आता फ्रेश होतो. तर भरपूर टाईम झाला यायला, कारण की स्लो येत होतो म्हणून. तर ब्लॉग कसाच कंटिन्यू करा, आपण भेटूया पुढे. तर चाललं आहे फ्रेश व्हायला. तर आपण बघू आता फ्रेश होऊया. गावाला आलो, गावाला तलासरी. गावाला आलास ना? हा, मजा आली. गावाला आलास तर मजा येईलच. तर हा भला माणूस ब्रश पण विसरलाय. तर आता गावाची दातवण करतोय तो. लवकर हापस, जोरात हापस पाणी. येतं का पाणी? येतं. बोरिंग हापसा. गावाची परंपरा दातवण. आणि हा बोरिंग हापसतोय आणि मी ब्लॉग बनवतोय. तशी सवय आमच्याकडे पण बोरिंग आहे म्हणून सवय आहे, नाहीतर मग चाललं असतं. वाजलाय 1:30, पण आता आम्ही नाश्ता करतोय. तर या नाश्ता करायला. चालू झाला नाश्ता. भाकरी आणि चिकन. बघा मित्रांनो कसा जेवतोय. जेवा रे मित्रांनो. तर आता आम्ही घेतो जेवण. तर भेटू. तर पोचलो आता आम्ही भावाच्या इकडे नाक्यावरती. वेलकम राहतो आम्ही आता आतमध्ये. तर पोचलो आता आम्ही, फायनली पोचलोय भाऊच्या इथे.
भावासने नवीन दुकान टाकेल आहे आता. कल्पेश भाईनी नवीन दुकान टाकेल आहे. तर घ्या टमाटर वगैरे घ्या. आम्ही जातो खेर्डीला. बघू शकता तुम्ही. हा आहे नागेश दादा, हा आहे मनीष भाई. मागून येतात ते गौरव हा येत आहेत. बघू शकता डेंजर व्ह्यू आहे इकडे. नागेदा बघा, नागेदा. तर मित्रांनो आता मी कुर्जा डॅमला पोचलोय. आता इथं आम्ही आंघोळ करतो मस्तपैकी. सकाळपासून आंघोळ केले नाही. तर हा बघा डॅम आणि इथं गाड्या पार्क केल्यात. लांब परत डॅम, तो डॅम मोठाचा मोठा डॅम आहे. तर बघू शकता. कल्पेदा ये. तर हे उतरलेत, तर मी पण उतरतो. तर आता मी पण आंघोळ करून घेतो आणि मग भेटतो. हे पाणीला जाम हे आहे ना. नाही ते आतमध्ये तसं बेस आहे. ते आपण आतमध्ये उतरलो का सगळं साफ होऊन जाईल. तर मग आता आंघोळ वगैरे करून घेतो. निसर्गातले किडे ऊन पण जाम लागते. आंघोळ करून आता काय घेतो. बघतो कसं काय बघतो. आधी तिथे बिमार म्हणते अजून एखाद. तर आता पाण्यात आंघोळ करायला उतरलं. वरती गरम आहे, आतमध्ये थंड आहे थोडासा. दगडी फार तर आहे मी आता. पण घेतो आंघोळ करून. मी पण आंघोळ करून घेतो मग. ते गाणं ठेवला. बघू शकता आता आम्ही तिकडे. बघू शकता तिकडे आता दादा ते किनाऱ्यावर. मनेच कॅमेरामॅन आहे. आता ते किनाऱ्यावर जाऊ शकतो आम्ही. बघू जातो आता. नाही तर नाही जाणार बरायला पण. माझं काय मस्त साबण बिबण लावताना. कामडोबा वागडोबा. तुझी पण झाली आंघोळ. जा साबण बिबण लावून जा. काला घेत. जा. हाय हॅलो हाय दोस्तों. काय दोस्तों हा आहे ब्रदर म्युझिकलचा करता धरता स्वतः नमस्कार मित्रांनो. आज आम्ही कुर्जा डॅम वरती आंघोळीसाठी आलेलो आहोत. तर आज खूप मजा येत आहे. आम्ही आज आमचे मित्र ठाण्यावरून इथे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत या कुर्जा डॅम वरती. तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय आम्ही करत आहेत आणि मस्त आंघोळी करायला खूपच मजा येत आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा पुढचा व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्ही इकडे बघू शकता आता संध्याकाळचे लगभग अंदाजे 4 वाजलेले आहेत. तरी पण इथे मस्त सुंदर शांतपणे वातावरण आहे आणि आंघोळीसाठी खूप मजा येत आहे. तुम्ही बघू शकता तिकडे लास्ट पर्यंत तुम्हाला नाव दिसत असेल होडी.
होडी दिसत आहे का बघा लांब परत लांब नजरेने बारीक नजरेने बघा. आणि आंघोळीसाठी खूप मजा येत आहे. तरी तुम्हाला जर कधी यायला वेळ भेटला तर नक्की या आपल्या या कुर्जा डॅम वरती आंघोळीसाठी. लोकेशन काय डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं जाईल. हा आणि एवढा व्हिडिओ बघून दोन संपत इथंच थांबवून कट कट कट. तर आता आमची आंघोळ वगैरे झाले सर्वांची. बघू शकता चिकन झालं मस्त. आता आम्ही मका खातोय. मका खातोय. मका कल्पेशच्या शेतावरचे कल्पेदाचे शेतावरचे मका खातोय. बघू शकता मस्त लागतात. गोड गोड आहेत. पिवळे 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 निळं निळं नाही पिवळंच. आणि खाऊन खूप आनंद होतोय मनाला. आंघोळ वगैरे झाले. मला फार वाटला. आता हेरून पण जाब नाही दिला काय फसून दाखव ना. अरे मका खाऊन घेतो आणि त्यांचे कसे जातो बोलणार आहे घरी. का नाही त्यांना फोन करून ना बरं. बघू शकता आम्ही आता गुजरात बॉर्डरवर आलेलो आहेत. DNH बॉर्डर बघू शकता तिकडे मागे व्ह्यू आहे इकडे. तर आता संध्याकाळच्या जेवणाची सोय करतोय. तर चिकन घेतोय. एक कोंबडी घेतली. 3 किलोची कोंबडी घेतलं. साफ करायला दिलेलं आहे तिकडे. आपल्याकडे रेट जास्त आहे आणि इकडे थोडा रेट कम आहे म्हणून इकडेच घेतलं. मग इकडून घेऊ घरी जाऊन जाणूया. आणि आता भूक लागले तर आपण थोडा काहीतरी खाऊया. थोडं खाऊ घेऊया. भूक लागले जाम. भूक लागले. आता जाऊन थोडा पेट पूजा करतो. हे हावरे लोक पहिलेच बसलेले असतात. जरा खाऊन घेतो आता. मग भेटू. भूक लागले जाम भूक लागले खतरनाक. नंतर भेटू. तर फायनली ऑर्डर आले आहे. जेवण घेतोय आम्ही आता. मग भेटू. तर आता आपण टोल नाक्यावरती पोहोचलो. गाड्यांची गर्दी काय दिसत नाही आहे. आणि हा दापचरी टोल नाका. अशी गर्दी आहे. परत बाईकसाठी रस्ता खुला आहे. वाव नाईस. बघितले असेल तुम्ही विचित्र कलरची लाइटिंग लावलेली होती. गाड्यांची गर्दी नसल्यामुळे आम्ही पटकन निघून आलेलो आहेत. The next day. तर नमस्कार मित्रांनो. शुभ सकाळ. आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 पावणे 10. तर आता आम्ही आलो आहे आंघोळीसाठी नदीवरती. तर तुम्हाला दाखवतो नदी. इकडे नदी आहे. तर इकडे आम्ही आंघोळीसाठी आलो आहे. तर आता आंघोळ वगैरे करतो आणि मग नंतर आपण आपल्या घरी जायला निघतो. म्हणजे ठाण्याला जायला निघणार आहे. तर ब्लॉग असंच कंटिन्यू कर.
तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघतो. चला दादूस, नंतर भेटू. वेलकम, यात राहा. हा, येत राहू. चला, यो आता इथंच थांबतोय. नालायक धंदा करणार आहे. धंदा कर, मोठा हो, एन्जॉय कर, दाम पैसा कमाव. चला भेटू. तर मित्रांनो, आता हे दोस्तार माझे आलेले होते ठाणेवरून माझ्यासाठी स्पेशल भेटायला. तर येताना खूप आनंद वाटला आणि आता जाता वेळेस मला खूप वाईट वाटत आहे. तर माझी अशी इच्छा होती की अजून एक दिवस राहिले असते ते बरं झालं असतं, परंतु त्यांना काही वैयक्तिक कारणामुळे घरी जावं लागत आहे. तर इथेच मी रजा घेतो आणि त्यांना घरी जाण्याची परवानगी देतो. धन्यवाद. येईल. चलो. वेलकम. तर फायनली आम्ही घरी पोचलो आहे. हालत खराब झालं आहे. तर मी ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.